बघा आपल्या आजूबाजू आहे ना, आजूबाजूला ना आपल्या घरामध्ये आजूबाजूला काही लोक असे असतात सैतानी वृत्तीचे. ते छोट्याशा गोष्टीत आनंद करतात. माहिती आहे की मी ही गोष्ट केली, आता मी दुसऱ्यांना खूप त्रास देणार, मी त्यांच्यापासून त्यांचा आनंद हिरावून घेणार, मी त्यांच्या सर्व गोष्टी वाईट करणार. तर अशी लोक आहे ना जगामध्ये, कधीच ते सुखी राहू शकत नाही आणि त्यांना आनंद मिळू शकत नाही. भले तुम्ही दुसऱ्याला आनंद देत देत नसाल, पण दुःख पण देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. कारण का, वरचा आहे ना, तो सर्व पाहत आहे आणि तो तुमचा न्यायनिवाडा करेल. सैतान आज खूप मजेत आहे. सैतानी कृत्य फार जोरात चाललेलं आहे. सैतान आपल्या शरीराने, मनाने सर्व घाणेरड्या गोष्टी करत आहेत. पण त्याच शरीराला आणि त्याच मनाला देव वेदना दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाकडे न्यायाचा अधिकार आहे. माणूस काय नाही करणार, देव त्याचा न्याय करेल. आणि त्याचा न्याय असा करेल की म्हणतात ना, देवाच्या काठीचा आवाज येत नाही, तर नक्कीच आवाज येणार नाही. पण ती काठी त्याला अशी बसेल की त्याचे वळ त्याच्या अंगावर, शरीरावर, मनावर त्रास द्यायचा आहे ना, तो द्या. सैतानी वृत्ती आहे. सैतान तुमच्यात पूर्णपणे विसावलेला आहे. तुमच्यात राहतोय सैतान. तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये सैतान आहे. त्यामुळे तुम्ही अशी घाणेरडे कृत्य करा. कारण का, तुम्ही देवाला घाबरत नाही. फक्त मुखवटा आहे तुमचा, मुखवटा धारण केलेला आहे. परंतु तुमची म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की तुम्ही देवाला घाबरत आहात. जर तुम्ही देवाला घाबरत असता आणि देवाच्या माराला जर घाबरला असता, तर तुम्ही ह्या गोष्टी, घाणेरड्या गोष्टी केल्याच नसते, आपल्या शरीराने, मनाने आणि विचाराने. एवढं मात्र खरे.